आमदार रोहित पवार वाघोली पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वीच विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केलेली होती। त्यानंतर लगेचच रोहित पवार हे वाघोली पोलीस ठाण्यात दाखल झालेले होते। तर शशिकांत शिंदे सुद्धा तिथं पोहोचलेले आहेत। लवांडेंना अटक झाल्यानंतर शशिकांत शिंदे, रोहित पवार तिथं दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। वकिलांसोबत ते दाखल झालेले आहेत। पोलिसांशी संवाद साधताना पाहायला मिळत आहे। विकास लवांडेंना का अटक केली, काय नेमकं घडलं होतं, ही सगळ्या गोष्टींची विचारणा सध्या शिंदे आणि पवार करत असल्याचं पाहायला मिळतं। जरा झाला असेल तर बा दोन शॉट मी किती सर हो साईडला चल दोन शॉट घेऊन दे सर आम्हाला दोन शॉट घेऊन ठीक आहे। मी म्हणतो 20 लोकांची नावं पण आता नेमकं मी जर 10-15 मिनिटं मी तुला फोन करतो। 20 लोकांना तसं म्हणतात। हां ठीक आहे, मग तो नंबर घे 9049। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे। चंद्रकांत, रोहित पवार आणि शशिकांत शिंदे दोघे पोलिसांशी चर्चा करतायत, काय तिथे चर्चा सुरू आहे? चर्चा हीच सुरू आहे की तुम्ही विकास लवांडेंना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय, त्यांचा जबाबही आता नोंदवून घेतलाय, तो फायनलाइज होता आलेला आहे। मग इथून पुढची कारवाई काय करणार आहात हे त्यांना विचारतायत। आणि सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांचा मोबाईल जो आहे विकास लवांडे यांचा तोही जप्त करू इच्छित आहेत, तशी त्यांची तयारी सुरू आहे। त्याला मात्र लवांडे आणि इतर राष्ट्रवादी मंडळी विरोध केलेला आहे। आमचा मोबाईल कशासाठी तुम्ही जप्त करताय, तुमच्याकडे काही प्रूफ आहे का? आम्ही जे काही बोललो ते ऑन रेकॉर्ड आहे, त्याचे व्हिडिओ ऑन एअर आहेत, सगळीकडे पब्लिश आहेत, पब्लिक डोमेन मध्ये आहेत, ते आहे तर तुम्ही तिथनं घेऊ शकता। त्याच्यासाठी आमचा मोबाईल जप्त करण्याची काय गरज आहे? हे षडयंत्र थोडी आहे असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे थोडक्यात जी कलमं लावलेली आहेत त्यानुसार पोलीस त्यांना आज ताब्यात घेऊन सगळी अटकेची कारवाई करून आता थोडं मेडिकलला घेऊन जातील, नंतर उद्या सकाळी 11 वाजता पुणे कोर्टात हजर करतील। असं एकूण पोलिसांचं पुढचं सगळं कारवाईची दिशा आहे ही सूत्रांची माहिती आहे। पण राष्ट्रवादीचा एकूण प्रयत्न आहे की टेबल जामीन मिळावा या सगळ्या प्रकरणामध्ये। पण कलम तशी लावली असल्यामुळे टेबल जामीन मिळेल की नाही याची शंका वाटते, कारण ऑलरेडी अँटिसिपेटरी बेलसाठी विकास लवांडे पुणे कोर्टात गेले होते, त्यांना सुरुवातीला तात्पुरतं दिलासाही मिळाला होता। पण चंद्रकांत सध्या तिथं शशिकांत शिंदे हे पोलिसांना काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करतायत, काय त्यांच्यात ती चर्चा सुरू आहे? त्यांचं तेच म्हणणं आहे की तुम्ही अटकेची कारवाई कशासाठी करताय या सगळ्या प्रकरणामध्ये? मी खरं तर हल्ला आमच्या माणसावरती झालेला आहे, शाहीफेक विकास लवांडे यांच्यावरती झालेले, त्यांच्या विरोधात ज्यांनी ज्यांच्यावर जी शाहीफेक केली त्या संग्राम भंडाऱ्याला अटक करायची सोडून ते मोकाट आहे, त्यांना साध्या चौकशी नोटीवर सोडून देतात। आणि इकडं आम्ही काहीच केलेलं नसताना त्यामुळे एका खोट्या तक्रारीच्या आधारे तुम्ही आमच्या विकास लवांडेंना अटक कसं काय करता, हा तो जाब विचारतायत पोलिसांना। निश्चित आपण पाहतोय पवारांच्या राष्ट्रवादीचे विकास लवांडे पोलिसांच्या सध्या ताब्यात आहेत। वारकरी संप्रदायावर वक्तव्य त्यांना बोललेलं आहे, मात्र सध्या पोलीस स्टेशनमध्ये शशिकांत शिंदे, रोहित पवार देखील उपस्थित आहेत आणि पोलिसांमध्ये त्यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे। काय चंद्रकांत, सध्या काय नेमकं लिहून घेतलं जात आहे किंवा पोलीस काय संवाद साधतायत, वकील तिथं काय म्हणतायत, काय सुरू आहे? पोलीस तेच बोलण्याचा प्रयत्न करतायत। 2 मिनिटं तुम्ही अटक कुठल्या कलमाखाली अटक केलंय? म्हणजे थोडक्यात शाब्दिक चकमक आता एका अर्थाने सुरू आहे पोलीस आणि यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये। पोलीस मात्र त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत। बॅक स्टोरी तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय। शशिकांत शिंदे सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत, रोहित पवार सुद्धा वाघोली पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत आणि यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांना ते समजवण्याचा प्रयत्न करतायत आणि चर्चा करण्याचा प्रयत्न करतायत।
अखेर कायदेशीर मार्गाने सुद्धा लवांडेचं तोंड काळं करण्याचं काम आज वारकऱ्यांनी, हिंदू धर्मीयांनी केलंय असं म्हणता येईल. वारंवार कायद्यातील पळवाटा शोधत कारवाईपासून दूर राहत असलेला लवांडे आज कायद्याच्या चक्रामध्ये अडकलाय. अखेर कायदेशीर मार्गाने सुद्धा लवांडेचं तोंड काळं करण्याचं काम आज वारकऱ्यांनी, हिंदू धर्मीयांनी केलंय असं म्हणता येईल. वारंवार कायद्यातील पळवाटा शोधत कारवाईपासून दूर राहत असलेला लवांडे आज कायद्याच्या चक्रामध्ये अडकलाय. तर सध्या ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय. शशिकांत शिंदे पोलीस स्टेशनमध्ये आहेत आणि आता ते वकिलांशी आणि पोलिसांशी संवाद साधत असल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्यासोबत रोहित पवार सुद्धा आहेत. तुम्ही अटकेची कारवाई कशी केली असा जाब यावेळी शशिकांत शिंदे पोलिसांना विचारत असल्याचं पाहायला मिळतंय. तर यावेळी पोलिसांमध्ये आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचं आपण पाहतो आहोत. रोहित पवार सुद्धा तिथे वाघोली पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत काही वेळापूर्वी. आता शशिकांत शिंदे तिथं आलेले आहेत. तुम्ही अटकेची कारवाई कशी केली याची माहिती ते पोलिसांना विचारत असल्याचं पाहायला मिळत आहे. ही तीनही दृश्य आपण पाहतोय. विकास लवांडेंना अटक करण्यात आली. त्यानंतर रोहित पवार पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांशी संवाद साधण्यासाठी. त्याच्यानंतर आता शशिकांत शिंदे सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत. एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतो आहोत.